थँक्यू, धन्यवाद. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. याच दरम्यान शुभागमन झालेलं आहे मान्यवर या स्पर्धेचे आयोजक आहेत मदनजी अनंत कथोरे साहेब. त्यांच्या इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांची कन्या आहे त्यांच्या समवेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती 3 ओव्हरचा सामना असेल बघा. दोन्ही टीमला विनंती असेल एकाच साईडने आपल्याला गोलंदाजी करायची आहे. एकाच लाईनने दोन्ही लाईन आपल्याला दिल्या जाणार नाही याची दक्षता घ्यायची. आमचे आयोजक आम्हाला सांगतायत की एकच लाईनने आपल्याला गोलंदाजी करायची. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. एरंजाड संघ आणि आमचे दोन्ही पंच इथं मैदानाचा ताबा घेतील आणि 2 सलामीचे बॅटर मैदानावरती जात असताना 3 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकला एरंजाड टीमने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले. सचिन 11 गावदेव जुगरेवाडी संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला आहे. त्याचं या बक्षीस लागू झालेलं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन अमोलदादा कथोरे यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसामधील 8 पोलच्या संघामधून जुगरेवाडी टीम ही वर्चस्व ठरली आणि त्यांना बक्षीस पात्र म्हणून फेरीत त्यांनी प्रवेश केला. आणि मित्रांनो हा क्वार्टर फायनलचा अंतिम मुकाबला आपल्या समोर. हिरंजट संघ वेळेवर आलात. आपलं सुद्धा अभिनंदन अमोलदादा कथोरे यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचे आयोजक सर्व संघांनी खूप चांगली साथ दिली. वेळेवर आलेत सगळे संघ. मसा असोसिएशन असेल, मुरबाड असोसिएशन, धसई असोसिएशन असेल, सर्व संघ इथे उपस्थित झालं वेळेवर. त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अमोलदादा कथोरे यांच्याकडनं. तर उद्याचा पोल आम्ही पुल आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. उद्या 40+ सामने असतील मित्रांनो. पहिला सामना असेल मुरबाड 11 विरुद्ध कानोल बॉईज. त्याच्यानंतर दुसरा मॅच असेल चॅलेंजर वाशिम विरुद्ध धार्विक 11 कल्याण. तिसरा मॅच असेल नेरळ टायगर विपक्ष आरबी विक्टोरी डोंबिवली. चौथा मॅच असेल अंबरनाथ 11 विरुद्ध शरीफ दोस्ती 11 शहापूर. आणि अंतिम मॅच असेल पीके सन कल्याण डोंबिवली विरुद्ध मॉर्निंग सुपर बॉईज कर्जत. थँक्यू, धन्यवाद. जेव्हा मॅचला सुरुवात झालेला आहे दोन्ही संघांना शुभेच्छा. गेम ऑन झालेला आहे. पहिला डॉट बॉल गोलंदाज सन्नी स्वतः संघ नायक. आता मात्र गोलंदाजाची धुरा सांभाळत असताना पहिलाच डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. कालच्या दिवस ज्याने आपला नावाचा डंका वाजवला या मैदानावरती शेवटच्या क्षणापर्यंत तो संघ मात्र आज दाखल झालेला आहे मैदानावरती. पहिला डॉट बॉल त्याच्यानंतर दुसरा सुद्धा डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. सुरुवात चांगली योगेश सारख्या फलंदाजाला इथे मात्र थांबून ठेवलेलं आहे, शांत ठेवलेलं आहे. रोहन सर एक महत्वाची बाब आहे. ज्या योगेशने मागील मॅच मध्ये षटकार आणि चौकाराने सुरुवात केली होती त्यावेळेस मात्र आता योगेशला इथे शांत ठेवलाय ते म्हणजे सनीने. कारण का संघ दुसरा आहे, गोलंदाज मात्र वेगळा आहे यात तर शंका नाही. मॅच तर बघायला खूप मजा येईल. स्लॉट मध्ये चेंडू योगेश ऑन फायर. पाहावा लागेल चेंडू जाईल का सीमा पार. आणि हा चेंडू जातोय दणदणीत दणदणीत. हा 4 धावांसाठी चौकार. मी पहिलेच उल्लेख केला होता योगेश बद्दल. कारण योगेश शांत राहण्यासारखा खेळाडू नाही. पहिले 2 चेंडू बघितले सुरुवातीचे त्याच्यानंतर हल्ला केला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा अतिशय चांगला देखता स्ट्रॉक गॅप शॉट सिलेक्शन. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत पलतायत परंतु 2 धावा. इथं काय घडलाय मैदानावरती. ओहो, ऐन बॉलीला चुक्या केल्या जातात एरंजा टीम सन्नीकडनं. आणि पाहायचं आहे थ्रोच्या रूपाने 5 धावा. यस, पंच सांगतायत धर्मेंद्र वर्मा सर खूप चांगली कामगिरी.
थ्रो बाईकच्या रूपाने 5 धावा. पंच धावा सांगायच्या आहेत. 5 धावा. दुसऱ्या धावेसाठी धावला होता दोन्ही फलंदाज, परंतु पाहायचं आहे लाईन यस टीव्ही अंपायर सिग्नल आपण पाहतोय. यस यस 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि थ्रोच्या रूपाने 4 धावा, अशा टोटल 6 धावा असतील. लक्षात ठेवायचं आहे. इथे आम्ही स्क्रीनवरती बघितला तर 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या फलंदाजांच्या. तिसऱ्या धावेसाठी हा चेंडू आउट करण्यासाठी फेकला होता सनीने, परंतु थ्रोच्या रूपाने अजून 4 धावा मिळाल्या. म्हणजे अशा एकंदरीत हा षटकारच मिळाला नशिबाचा जुगरेवाडी टीमसाठी. धावा झाल्या आता 10. पुढचा बॉल लॉप केलाय, अतिशय देखणा स्ट्रोक, आडव्या बॅटने पाहावा लागेल. ओ हो काय झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे. रिव्हर्स जात असताना मात्र झेल पकडलाय आणि मोठा मासा इथं गळाला लागलाय. पहिला धक्का लागतोय तो जुगरेवाडी टीमला. प्रसाद म्हात्रेने काय झेल पकडलाय तिथे. योगेशला बाद केलाय. महत्वाची विकेट, महत्वाच्या सामन्यामध्ये मोठा सामना, त्यावेळेस मात्र मोठी विकेट ज्यावेळेस मात्र इथे कॅरी केली जाते त्यावेळेस मात्र त्या संघाचा कॉन्फिडन्स दुणावला जातोय. योगेशने आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे मंत्रमुग्ध केलं प्रेक्षकांना. काय फलंदाजी केली आपल्या या बॅटिंगच्या जोरावरती, आणि तो योगेश मात्र नाराज होत असताना आपण डगआउटच्या असलेला आपण त्यांना पाहतोय. सन्नी राऊंड द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने लॉप केलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहावा लागेल. एक धाव तर कंप्लीट केली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता अशा 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातात. अशा रीतीने पहिला षटक समाप्त झाला. धावा लावल्या 12. सुरुवात खूप चांगली केली होती सनीने. सलगचे 2 चेंडू डॉट फेकले होते सनीने, परंतु त्याच्यानंतर एक चौकार आला आणि नशिबाच्या त्या 6 धावा थ्रोच्या रूपाने मात्र मिळाल्या. आणि अशा रीतीने शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. धावा झालेल्या आहेत 12. एक गडी बाद. षटकांचा सामना अकाउंट ओपन केलं नाही आपलं स्वतःचं. वैभवने आलेल्या मात्र एका चेंडूवरती 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. सामना खूप महत्वाचा आहे मित्रांनो. अंतिम मॅच आहे. जो संघ या सामन्यामधून जो विजय होईल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. रोहन सिंग आहेत खूप चांगले अपडेटिंग करत देत असतात प्रत्येक चेंडूवरती. वेदांत येतोय. वेदांत परटोले पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने तिथे झालं, रचलं होतं आणि एक सोपा झेल टिपलाय तिथे. मात्र दुसरा धक्का लागतोय जुगरेवाडे टीमला. फलंदाज आपण पाहतोय प्रवीण. बॅक टू द डगआउट. तर गोलंदाज वेदांत परटोलेने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी पुमाचे शूज असतील. मिस्टर सोल्जर रोहित गाडे यांच्याकडनं पारितोषिक आहे वेदांतसाठी. पहिला तर विकेट घेतलेला आहे, अजून 2 विकेट घ्यायचे आहेत त्याला, म्हणजे पुमाचे शूज तो घालून जाईल इथून. एक चांगली संकल्पना आहे रोहित गाडे यांच्याकडनं. चांगला प्रत्येक खेळाडूला मात्र प्रोत्साहित करत असतो नेहमीच. इथे मात्र चेल उडालाय. होईल का चेल? नाही. 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक आले होते खूप दूर वरून,
परंतु चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये पडला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पळून काढल्या जुगरेवाडी टीमच्या या दोन्ही फलंदाजांनी, वैभव आणि करणची जोडी. 2 धावा. क्रिकेटची पंढरी ज्याला म्हटलं जातं आज या मुरबाडच्या नगरीमध्ये खूप मोठे मोठे संघ आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, स्वतः गोलंदाज इथं धावत होता परंतु नाही, कुठेतरी कमी पडलाय आणि 2 धावा. काय फिल्डिंग केली जातोय फणाला लावून इथे. जबरदस्त खेळ मैदानावरती एरंजट संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा. दुहेरी धावाने धावसंख्या 16. या कडेवरती 2 गडी बाद झालेला आहे. शेवटच्या क्षणाला काही का ना होईना परंतु आपली जी जिद्द आहे, चिकाटी आणि जिद्द चिकाटी घेऊनच हा संघ उतरलाय असं वाटतंय. ज्याप्रमाणे फिल्डिंग करतोय, गोलंदाजी करतोय, आपल्याला तशा प्रकारचे पाहायला मिळतोय. वेदांत राऊंड ऑफ विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. याच प्रकारचे चेंडू हाताळले जात आहेत कारण का हा असा चेंडू जर का बॅट लागली तर नक्कीच कदाचित जेल होऊ शकतात. 2 झेल उडाले होते परंतु घेऊ शकले नाही क्षेत्ररक्षक, थोडंसं दूर होते. त्यामुळे 2-2 धावा प्रत्येक चेंडूवरती मात्र जुगरेवाडी टीमच्या या दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्या, करण आणि वैभवने. पुढचा बॉल. हुक करण्याचा प्रयत्न, पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय करण, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होतोय. वेदांतकडे चांगला अनुभव आहे, व्हेरिएशन खूप चांगला आहे. वेगाने प्रत्येक चेंडूवरती मात्र परिवर्तन मध्ये केला जातोय चेंडू आणि तशा प्रकारचे मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट पिच चेंडू उडवलाय, खूप उंच गेला, एलिव्हेशन नाही. सन्नी आलाय चेंडूवरती आणि चूक होणार नाही. अजून एक धक्का लागतोय तो जुगरेवाडी टीमला. बॅक टू द डगआउट. धावसंख्या झाली 16. या आकड्यावरती तिसरा धक्का लागतोय जुगरेवाडी टीमला. गोलंदाजी खूप चांगले त्यांच्याकडे सुद्धा. जर का 30 ते 35 धावा असल्या तर एक फायटिंग स्कोअर मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष आणि शेवटच्या क्षणापर्यंत हे दोन्ही संघ संघर्षाची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. निवृत्ती आलाय, स्ट्राईकला वैभव, नो स्ट्राईक केला निवृत्तीला. आपण पाहू शकता दोघे सख्खे बंधू आहेत. शिवम सांगतायत दोघे सख्खे बंधूंना मात्र आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. आता 3 गडी बाद झालेले आहेत. दुसरा षटक सुद्धा समाप्त झालेला आहे. अंतिम षटक आहे, धावा झाले 16 म्हणजे 8.00च्या सरासरी आतापर्यंत गाठलेला आहे. साईल येतोय. कालचा दिवस गाजवला जय हनुमान एरंजट संघाने. तो संघ आज सुद्धा मात्र हबी ठरतोय या सामन्यामध्ये. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, थोडासा बाहेर ठेवला चेंडूला आणि यष्टेच्या मागे चोख कामगिरी बजावली जाते. साईलने पहिलाच डॉट बॉल इथं फेकलाय. प्रत्येक डॉट बॉल मात्र दबाव निर्माण होईल, धावा कमी करेल तो म्हणजे जुगरेवाडी टीमच्या. आणि एखादा षटकार चौकार जर का आला तर मात्र धावांची छलांग आपल्याला पाहायला मिळते जुगरेवाडी टीमची. हो, स्लॉट मध्ये घेतलाय, समोरच्या दिशेने उडवलाय, पाहायचा आहे तिथे झेल. अजून एक विकेट. बाद झाला. मला असं वाटतं शिवम की चेंडू बाहेर जात नाही कारण का हवा जी आहे ती हवा आपण आता पाहतोय तर दुसऱ्या दिशेला झालंय. म्हणून जर का या दिशेने ऑन साईडला जर का चेंडू मारले तर नक्कीच षटकार चौकार मिळतील. कारण हवेची साथ मिळाली नाही फलंदाज वैभवला आणि डगआउटच्या आसरेला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास येतोय. नवीन फलंदाज स्वतः संघाचा संघ नायक आपल्याला मैदानावरती जात असताना पाहायला मिळतोय.
धावा झाल्या 16, 4 गडी बाद. 2 चेंडूमध्ये की अजून धाव दिलेली नाही. पहिला डॉट चेंडू, त्याच्यानंतर विकेट. फुलटॉस बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. वेग किती छान आहे बघा चेंडूमध्ये. फुलटॉस बॉल सुद्धा सीमारेषा बाहेर जात नाही. म्हणजे सायलची जी गोलंदाजी आहे ते एकदम इकॉनॉमिकली गोलंदाजी हाताळली जाते आणि वेग सुद्धा खूप चांगला आहे त्या गोलंदाजीमध्ये. 17 धावा, 25 ते 30 धावा इथं बनवाव्या लागतील जुगरेवाडी टीमला, कारण त्याच्याकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. हो, लॉब केलाय खूप उंच. अंतर कापेल का, हवेची साथ देईल का, परंतु नाही, तिथे झेल ड्रॉप केला जातोय. 1 धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरी धावेची मागणी आणि पाहता पाहता बघायचंय 3 धावा होत आहेत का कंप्लीट. यस, 3 धावा कंप्लीट. झेल ड्रॉप केला आणि झेलच्या रूपांतरामध्ये या 3 धावा मात्र मिळाल्या. त्या म्हणजे जुगरेवाडी टीमला धावा झालेल्या आहेत 20. 4 चेंडू स्पेस केले, 4 धावा खर्च करत साहिल. एखादा मोठा फटका जिवंत ठेवेल आपल्या संघाला, जुगरेवाडी टीमला, कारण का त्यांच्याकडे धारदार गोलंदाजी आहे. गोलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत त्याने हे सामने जिंकलेले आहेत. जरी धावा झाल्या असल्या तरी मात्र गोलंदाजी भरत, ज्या मागील सामन्यामध्ये भरतने काय गोलंदाजी केली त्यांसारखे एक चांगले अनुभवी गोलंदाज आहे त्या सामन्यामध्ये संघामध्ये आपण जर बघितलं तर. पुढचा बॉल लॉब करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली होती. यष्टीरक्षक आहे इस्टेनच्या मागे, परंतु एकच धाव. 21 धावा. अंतिम चेंडू, स्लॉगिंग वरचा अंतिम षटकातील पहिल्या इनिंग्स मधला अंतिम चेंडू असेल. 21 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला फलंदाज आता मात्र असेल तो निवृत्ती. काय शेवटच्या चेंडूवरती घडतंय आपल्याला पाहायचं आहे. एखादा मोठा षटकार, चौकार का विकेट. फुलटॉस बॉल होता, नीटसा बॅटच्या रडार मध्ये आला नाही, टायमिंग जुळलं नाही. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहावा लागेल आणि 2 धावा इथं पाहता पाहता पूर्ण केल्या. 23 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 24चं टार्गेट. 18 चेंडू मध्ये 24 बनवायच्या आहेत. त्या म्हणजे जय हनुमान एरंजाड या टीमला. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय मदनजी अनंत कतोरे साहेब इथं उपस्थित आहेत. त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत. आमच्या व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पहिल्या इनिंग्समध्ये 24चं टार्गेट सेट केलेलं आहे. असं क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कोणता संघ हाबी ठरेल, कोणता संघ थेट सेमीफायनलमध्ये धडक मारेल, याचं उत्तर काही क्षणातच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. या 24 धावा होतील का 18 चेंडूमध्ये, असा सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. आणि या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो उद्या ठीक 3 वाजता या क्रीडानगरीमध्ये हजर राहायचा आहे. मित्रांनो, माझा स्पेल आज संपला, आम्ही थांबतोय. आपण थांबू नका, जाऊ नका कुठेही आणि ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026. आणि मी थांबतोय, रजा घेतो मित्रांनो आजच्या दिवस. नक्कीच उद्या आपण भेटूया सकाळच्या सत्रामध्ये. सर्वांना एकदा सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. थँक्यू, धन्यवाद. या पण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या गावातील सांगोडे गावातील माझे मित्र आणि एक गोड आवाज या कल्याण ग्रामीण मधला माझे साथी समालोचक मिस्टर ओमी सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच कल्पेश पाटील सर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल इथे जमलेल्या तमाम लाडक्या मायबाप क्रिकेट प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं. मी उमेश सुतार, टिटवाळा, सांगोडे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या समेत आज कल्पेश पाटील सर होते समालोचकाच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त आवाज आपण त्यांचा ऐकलात. त्यासोबत जर विचार केला तर 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स ही वाहिनी आणि त्या वाहिनीद्वारे ही संपूर्ण स्पर्धा आपण
थेट लाईव्ह पाहता घर बसल्या आपल्या मोबाईल स्क्रीनवर अन्यथा टेलिव्हिजन स्क्रीनवर. त्यासोबत स्कोरर म्हणजे समालोचकाचा पाठीचा काना आणि रोहन सिंग यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोरिंग केली जाते या संपूर्ण स्पर्धेची. त्यासोबत डीजे मास्टर तुषार मडके असतील, त्यांची चांगली डीजे ऑपरेटिंग, आमच्या आवाजाची निश्चितच काळजी घेतली आहे त्यांनी. त्याचसोबत विचार केला तर ऑफिशियल्स असतील मयूर मार्के सर, त्यांच्या समेत धर्मेंद्र वर्मा सर असतील आणि आमचे लाडके आयोजक सन्माननीय आदरणीय किसनजी अनंत कथोरे साहेब, माजी नगराध्यक्ष मुरबाड, त्यांच्याच स्वप्नातून ही स्पर्धा साकार झाली आहे. त्यासोबत त्यांचेच बंधुश्री मदनजी अनंत कथोरे साहेब आणि आमचे लाडके आयोजक सन्माननीय आदरणीय अमोल शेठ भगवान कथोरे साहेब, या सर्व आयोजकांची खूप सारी मेहनत आहे. त्यासोबत संजयची दुर्गे असतील, त्यांनी देखील चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. तर विश ऑल द बेस्ट. क्वार्टर फायनलचा पहिला बॉल आडवा पाठनं पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवतो आबा याल्याने. बॉलला पाठवलाय शॉर्ट पुलचा देखणा फटका. सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू झालाय गोल. षटकार. मागच्या मॅचचा जर विचार केला तर चार चेंडूवर 4 विकेट घेतले होते आणि संपूर्ण षटकामध्ये 2च धाबा खर्च केल्या होत्या. परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खात असताना यावेळी गती परिवर्तन, चांगला चेंडू, स्विंग में सब बरे डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि यस फिंगर गोज अप. पहिला मोठा धक्का लागत असताना टीम जनमान एरंजा टीमला. डीजे जर्सी क्रमांक 0 पण जनमान एरंजाड संघाचा वंडर बॉय खऱ्या अर्थाने हिरो आहे सनी राणे. कालचा दिवस सनी राणेने गाजवला. काय जबरदस्त बॅटिंग आणि त्यासोबत जबरदस्त गोलंदाजी ज्याने केली तोच सनी आपण पाहतोय. खेळपट्टीवर उतरतोय, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर काल सलामीला देखील गेला होता. मयूर आणि सनी ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी आता 18 धाबांची गरज आहे. समीकरण भरपूर सोपं आहे. बॅटची कडा लागली आहे, झेप घेते परंतु झेल पकडता आलेला नाहीये. तिथे 100% संपूर्ण समर्पण, एफर्टचे 100 गुण देईल मी त्या फिल्डरला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. हो क्या बात आहे. कमेंटमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे प्रयत्न भरपूर केले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती परंतु सफलता तिथे मिळाली नाही. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता परंतु चेंडू बॅटवर येत नाही, लवकर बॅट उचलतोय. गती परिवर्तन, चतुर चालाक गोलंदाज आहे मिस्टर भरत. आता 14 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 17 धावांची गरज आहे. सामना रंगतोय जनमान एरंजाड आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने जुगरेवाडी या संघामध्ये. आणखी एक हलका त्याने खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पडल्यानंतर हार्ड लेंथ डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 13 बॉल्स आणि 17ची गरज. आता हा चेंडू जर डॉट आला किंवा या चेंडूवर विकेट आली तर पुन्हा एकदा सचिन 11 गावदेवी जुगरेवाडी या मॅच मध्ये आणि या सामन्यामध्ये स्वतःला बॅक करेल. समोरच्या दिशेने चांगला फटका, तिथे मात्र थोडस बंबल आणि फक्त 1 धाव मिळते. आता विजयासाठी फक्त 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज.
तर नक्कीच चार दिवस आपण ग्रामीणचे नक्कीच संघ पाहिले 32 संघ होते आणि अंतिम दिवस म्हणजेच या स्पर्धेतील शेवटचा दिवस मेगा फायनलचा दिवस. परंतु मेगा फायनलच्या दिवसामध्ये थोडंसं वेगळं समीकरण आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये 40+ 10 संघ आहेत तब्बल आणि त्या 10 संघामधनं एक संघ मेगा फायनलसाठी जाणार आहे. टेंबरे संघ सेमीफायनलला पोहोचलाय. आज जो संघ या चालू मॅचमध्ये विजेता होईल त्याने ठीक उद्या 3 वाजता हजर राहायचं आहे. वाडवा बाटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये भरपूर मोठा अंतर. चेंडू होतोय छूम अंतर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतो हा चौकार. डीजे तर नक्कीच विशेष सहकार्य लागले. प्रदीपजी गायकवाड असतील, मोतीरामजी जाधव साहेब असतील, हरेशजी चौधरी साहेब असतील, सचिनजी चिंगोले असतील, राजाजी सरनोबत साहेब या सर्व मान्यवरांचं नक्कीच सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी. ओ परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मध्ये चांगला बॉल. या बॉलसाठी उत्तर नव्हतं. फलंदाज स्ट्रायकर एंडवर मयूर होता. मयूरने सेन्सिबल इनिंग केली आपल्या संघासाठी. 5 चेंडूमध्ये तब्बल त्याच्या धावा पाठमधनं 5 आल्यात. दुसऱ्या बाजूने सनीने फक्त 1 धाव बनवली. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आणि तिथे कोणी उपस्थित नाहीये. चेंडूला गॅदर करता आलं नाहीये. एका टप्प्याने चेंडू उचललं फेकलं दरम्यान धावा फक्त 2 मिळाल्या आणि आता विजयासाठी 10 धावांची गरज. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9. घोड संकल्पना आपण पाहतो किसन अनंत कथोरे साहेबांच्या माध्यमातून. चांगला फटका दरम्यान थोडंसं पंबर शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि दरम्यान 1 धाव येते. माजी नगराध्यक्ष मुरबाड नगरीचे किसनजी अनंत कथोरे साहेब त्यांची ही संकल्पना आणि त्यासोबत अमोलदादा भगवान कथोरे साहेब त्यांनी देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली. त्यानंतर आदरणीय मदनजी अनंत कथोरे साहेब त्यांचा देखील कारीचा वाटा या स्पर्धेसाठी. संजयजी दुर्गे साहेब देखील असतील. वाडव्या बाट हा फटका सक्सेसफुल आहे. सनी राणीच्या बाटमधनं आजच्या दिवसातील पहिला बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार. फ्लो पहा मित्रांनो, किती वेगाने बॅट फिरवली. इज ऑन फायर होतोय सनी राणे. आणखी एक महेंद्र देदानादन धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केला आणि या स्पर्धेतील सेमी फायनल मध्ये आपलं तिकीट कन्फर्म करत असताना मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन टीम जर्मन एरन जाड्स. डीजे आजचा दिवस इथे संपन्न होतोय. तर विशेष सूचना आहेत उद्याच्या दिवसासाठी, कारण सेमी फायनल उद्या खेळवली जाणार आहे आणि सेमी फायनलसाठी